दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय, कारण कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार सुरूच असल्याचं समोर आलंय। कर्नाटकातील कलबुर्गी शहरात कर्नाटक रचना वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड आगाराची बस थांबवून चालक आणि वाहकांना पुन्हा एकदा काळं फासलंय। महाराष्ट्रातील बसवर काळ्या, पिवळ्या आणि लाल रंगानं कन्नड भाषेत जय कर्नाटका असं लिहित निषेध व्यक्त केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक हा वाद पुन्हा एकदा उफाळलेला आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। ओंकार, नेमकं काय घडलंय? सौरभ, जर पाहिलं तर कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला तोंडाला काळं फासण्याचे प्रकार जे आहेत ते कुठेतरी सातत्यानं सुरू असलेले पाहायला मिळत आहेत। नांदेड आगाराची जी बस आहे ती कर्नाटकातील कलबुर्गी बस स्थानकातून बाहेर निघालेली होती आणि ती निघालेली असतानाच कर्नाटक येथील कर्नाटका रचना वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही बस जी आहे ती थांबवली आणि त्यानंतर या बसला थांबवत जो काही चालक वाहक आहेत त्यांच्या तोंडाला जे आहे ते काळं फासण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कन्नड भाषेमध्ये जय कर्नाटका लिहित निषेध जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। काळ्या, पिवळ्या आणि लाल रंगाचा वापर करून हा सर्व निषेध जो आहे तो त्यांनी नोंदवलेला आहे। एकंदरीतच हे जे चालक वाहक आहेत ते उमरगा बस स्थानकात दाखल झाल्यानंतर त्यांनी येथील जो प्रकार आहे तो उमरगा आगारातील अधिकाऱ्यांना सांगितला आणि त्या संदर्भातील लेखी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। सौरभ, ओंकार, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।